जर तारकर्लीला येत असाल तुम्ही तर सगळ्यात महत्त्वाची असते टूर ती लाईट हाऊसची. लाईट हाऊसच्या टूरसाठी जायला तुम्हाला बोटीनं आत जवळजवळ 10 ते 15 किलोमीटर आत जावं लागतं. हे MTDCचं एक तुम्हाला फ्लोटिंग हॉटेल तिथे भेटेल. त्या हॉटेलची पर नाईट 15,000 रुपये प्राईज आहे. त्याच्यामध्ये तुमचं लंच, ब्रेकफास्ट, डिनर सगळं तुम्हाला इन्क्लूड असतं. त्याच्यानंतर तुम्हाला पुढे गेल्यानंतर ही खारफुटीचे तुम्हाला झाडे दिसतील बघा. ही काही झाडे वाहून वगैरे आलेली नाहीत. ही झाडे तिथं उगवलेली आहेत. त्याच्यानंतर आपल्याला जाता जाताच भेटतं बघायला मिनी केरला आणि त्याच्या पुढे गेल्यानंतर आपल्याला भेटतं त्सुनामी आयलंड. त्सुनामी आयलंडवरती तुम्हाला खायचे बरेचसे स्टॉल भेटतील. तसेच तुम्हाला स्कुबा वगैरे जर करायचे असेल, बोटिंग वगैरे जर करायची असेल तर तुम्हाला इथं खरोखर एक नंबर पॉईंट आहे. आणि इथं गेल्यानंतर तुम्ही खरोखर फूड ट्राय करा. त्यातल्या त्यात ते उकडीचे मोदक एकदम गरम गरम आणि क्वालिटी खरोखर एक नंबर चांगली होती. आणि त्याच्यानंतर त्यांचं घावन चटणी पण त्यांची ट्राय करायला विसरू नका. खरोखर एक नंबर फूड आहे. आणि उकडीचे मोदक जर तुम्ही बाहेर घ्यायला गेला ना तर 150 रुपये 4 भेटतात. इथं 25 रुपये एक आहे, पण मोठा पण आहे मोदक आणि क्वालिटी पण एक नंबर आहे. त्याच्यानंतर आपल्याला पुढचा पॉईंट बघायला भेटला सिगल पक्षी. सिगल पक्षीचा ग्रुप आपल्याला फक्त विंटरमध्ये आपल्याला इथं बघायला मिळतो. आणि सिगल पक्षाला दुसरं नाव म्हणजे समुद्र कावळा आहे. तिथे तुम्हाला 2 प्रकारचे लाईट हाऊस भेटतील. एक म्हणजे जुनं म्हणजे पोर्तुगीज लाईट हाऊस आणि दुसरं म्हणजे तुम्हाला ब्रिटिश कालीन लाईट हाऊस. मला जितकी पाहिजे तेवढी माहिती मला नेटवरती सर्च करून पण भेटली नाही. जर कुणाला ह्या 2 लाईट हाऊस बद्दल अधिक माहिती जर असेल तर मला नक्की कमेंट करा. आणि अजून पण म्हणतात की ह्या लाईट हाऊसवर 2 माणसं कंटिन्यू इथे काम करत असतात आणि ते 2-2 महिने आतमध्येच असतात. त्याच्यानंतर गेलो होतो ती म्हातारीची चूळ बघायला. तब्बल 15 मिनिटं थांबलो होतो तो व्हिडिओ करण्यासाठी, कारण तो आम्हाला जसा पाहिजे तसा पॉईंट भेटतच नव्हता. भावांनो, खरोखर हा क्षण खरोखर अविस्मरणीय आहे. खरोखर एकदा व्हिजिट करा. आणि आता समोर हा जो दिसतोय हा आहे MTDC वाल्यांचा स्कुबा पॉईंट. 5,900 रुपये पर पर्सन घेतात. पण अगोदर एक दिवस अगोदर तुम्हाला स्विमिंग टँक मध्ये प्रॉपर ट्रेनिंग देतात आणि त्याच्यानंतर इथं घेऊन येतात. ह्याच्या इथं खाली तुम्हाला महादेवाचं शिवलिंग वगैरे ते नाही. खरोखर एक नंबर पॉईंट आहे. खरोखर एकदा आला तर MTDC वाल्यांचा स्कुबा पॉईंट एकदा एन्जॉय करायला विसरू नका. त्याच्यानंतर आपण लास्ट पॉईंट बघितला तर गोल्डन रॉक. याच्यावरची सूर्याची किरण पडल्यानंतर पूर्णपणे हे सोनेरी आणि याचा रेट जर बघायचा म्हटला तुम्ही ते 5 ते 6,000 रुपये घेतात 8 ते 10 पर्सनसाठी. आणि खरोखर व्हॅल्यू फॉर मनी आहे. कमीत कमी तुम्हाला 3 तास लागतात हे सर्व काही फिरायला. खाली कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे. कोणाला हवा असेल तर त्यांनी खरोखर कॉन्टॅक्ट करा आणि एकदा जावा.